राम राम आखाईनो जय जोहार। मैं डॉक्टर विनोद राजेश पावरा कंसल्टेंट फिजिशियन से मैं यहाँ गुरुवेद हॉस्पिटल शिवपुर में आज तुम्हारे सामने आवने मारे एक कारण से कि अपना आज आखाईनो मालूम से कि सिकल सेल जो अनुवंशिक आधार से जो खास करून प्रामुख्याने अपना आदिवासी बांधव में किंवा जे अति दुर्गम भाग में रहता तिनमा जो आढळून आवतं ते महाराष्ट्र शासन द्वारे भी एक अरुणोदय सिकल सेल निर्मूलन मोहीम करून राबवण्यात आहे जी तिने मोहीम कालावधी रहने से 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत तिने आमचे तुम्ही आखाईनो जाणं से जास्त तर फायदे लेणं से पण जस्ट आमरं भी एक डॉक्टर म्हणून आमरं भी एक कर्तव्य रहतं की कसं आपण समाज में होतं सिकल सेल उच्चाटन करू शकता तर त्याने करता खास जो व्हिडिओ आपण बनवण्यात आहे। सिकल सेल म्हणजे काय रचलं की तिनामा जे आपला शरीर में रक्त पेशा रचला नॉर्मलीचे काय रचला की एक अंडाकृती सारखा होता जे नाना रक्तवाहिनी रहता तिना होता एकदम बिना दिक्कत में पुरवठा हे जातला आणि जे ऑक्सिजन वालं जे रक्त रहतं पुरवठा करून ऑक्सिजन अपने टिश्यू जे आपता रहता पण सिकल सेल में हेतलो काय की जेत्यार भी एखादं थंडी जास्त आहे गई किंवा ऑक्सिजन प्रमाण कमी आहे किंवा डिहायड्रेशन म्हणजे पाणी कमतरता आहे एखादं इन्फेक्शन आहे तर तिनं टाइमे जे सिकल सेल रचल्याचा जेल सारखं बनत ते थोडं कडक हो जातं आणि तिंदरो आकार हे दातवंत होई जातं ते तिनं काय येतलं की ते नॉर्मल जे नांदा पेशा रचला तिला ते जाय नाही सकला तिचं काय जातं रुकाय ते एकामेकाचे आदळतं आणि चा रक्त पुरवठा जो बी रचलो जो खंडित होई जातो चा काय ना जातलं चा दुखण्यावर जातलं आणि पेशंट सहन्य आहे असं दुखण्यावर जातलं ते असं वेगवेगळ्या गोष्टी आहेत ती तिना जे रुकणे आपने मग कॅपॅसिटीज आहे पण तिना मग काय आहे जसं इतर समाज लग्न करणे पेल ब्राह्मणांचं जाईन पत्रिका देखतला 36 गुण मोडता की ते देखतला आणि त्यानंतरच ते पुरा आपण की काय किंवा जे लग्न करणं की काय ते ठरवतं ते मारो आपण समाजाचे आव्हान असते की आपण बेसिक आपला जे भविष्य पुरी असेल किंवा आपली पिढीमध्ये सिकल सेल संक्रमण रोखणं असेल ती आपण जे सिकल सेल रिपोर्ट देखाशिवाय लग्न नाही करणं जसं मेसेज लागतं इनाम काही माणसात लागतं की अरे डॉक्टर काही चुकील तुम्हाला पण हे कराशिवाय बी गत्यंतर नाही मी या देखतलो तिंद्रा आशीबाचा बोल काय व्यक्तीली काय नाही जेव्हा बी पाकाडतं जेव्हा अख्खा दवाखाना नागरिक ते जगसे तरी कसं ते तेरे करताच आहे पण तेरे पेल आपल्याला ते मालूम होणं જોઈએ की सिकल सेल कसं अनुवंशिक आधार अनुवंशिक म्हणजे काय सिकल सेल हे कहणं आलं की ऑटोसोमल रिसेसिव्ह म्हणजे सिंपल भाषात काही की प्रत्येक म्हणजे जो आजार जर जाणे आहे ती तिना होईना अपत्यमा एक जीन रचचे एक जो प्रत्येक पॅरेंट में होतं लेखलं आणि चांग होतं जर जो पुरी आहे ती कसं आहे सकल तेरा मी एक जस्ट एक तुम्हाला एक पत्रावळी आणि समजाळी कहूँ कि सपोज एक नॉर्मल से तिंद्र जो माणसे से एक बाया से आणि एक माणसे तिंद्र लग्न है तो तिंद्र हिना पूरा हिन सिकल सेल रहे कि नहीं है जो तिंद्र आशीर्वाद आदि सिकल सेल है कि नहीं तिना पर होते ठरता सपोज कि दुयो जो आशीर्वाद से पूरा तिना जर सिकल सेल नहीं रहे ते तिंद्रा पूरा हिन बिल्कुल सिकल सेल रही नहीं सपोज कि तिंद्र दोई माणसापैकी आशीर्वादापैकी एक ते तेरा बाबा किंवा ते रायाचे कॅरियर म्हणजे काय जिंद्रा पिवळा कायडा रचला म्हणजे हे कमी घातक वालं सिकल सेल आपण सोप्या भाषेमध्ये तसं जर एक कमी घातक सिकल सेल रचनी आश किंवा बास रही आणि एक एकदम नॉर्मल आश आणि बास आहे तिंद्रा जे बी पुरे आहे तिनमा 50% पुरे वारलार असे आणि 50% पुरे आहे कमी घातक वालं सिकल सेल म्हणजे सिकल सेल ट्रेट आहे सपोज कि दुयो आश भी कमी घातक असणारे सिकल सेलग्रस्त से आणि बास भी कमी घातक असणारे सिकल सेलग्रस्त म्हणजे दुयो भी आशे बासा कॅरियर से ती तिंद्रा जे भी पुरे आहे तिनुमा 50% हिना जे काय नॉर्मल रसे आणि 50% मा एक कॅरियर व्हायचे 3 नंबर में आवतलो की सपोज दुयो आशी बासा कॅरियर से म्हणजे कमी घातक से म्हणजे आज भी कमी घातक सिकल सेल वाले से आणि बास भी कमी घातक सिकल सेल वाले से ते तिंद्रा जे भी पुरे आहे तिनुमा 25% नॉर्मल रही सकतला 50% चान्सेस से की तिना जे सिकल सेल ट्रेट रसे म्हणजे कमी घातक वाल रसे आणि पण तिंद्रा जे अपत्य रसे 25% तिना जे सिकल सेल डिजीज म्हणजे जेनु लाल कार्ड वालो आजार रतलू मोटलू सिकल आपल्या भाषेमध्ये जे होई सकता म्हणजे या तुम महत्वान एक नोंद तुम लक्षात देणं जो की दुयो कॅरियर भी रहे म्हणजे कमी घातक वाला भी आपण जर लग्न लागायला येतात तिंद्रा पुऱ्या अगाऊ जाईन होया
ती 25% तिंद्रा पुऱ्यायनं मोठलो सिकल सेल आणि 25% नानलो सिकल सेल रहने संभावना बन जातली. तर तेरे जो करता अपना जे हे देखने का जरूरी से तो जो इनाम होतं समजलं. सपोज तिला माहीन की एक कमी घातक वालू से आसीपास आणि एक आजे जर पूर्ण आजार से म्हणजे मोठलो सिकल सेल से असला जर लग्न आहे की तिंद्रा जे बी पुऱ्या आहे तिनुमा 50% पुऱ्यामा काही कमी घातक लागण हे जासे आणि 50% जे बी पुऱ्या असे 50% चान्सेस रहते तिनुमा की तिना जे सिकल सेल डिजीज हे जासे म्हणजे चान्सेस जे पर्सेंटेज आहे वाढतो जातलो. सपोज दुयो आसीपास जर लाल कार्ड वाला रह्या मोठलो सिकल रह्या ते तिंद्रा पूरा जे बी अपत्य होइसे तिना जे मोठलो सिकल सेल होइसे म्हणजे तेरे करता आम्र जीव थोडी मार करणार असे की आपण हे देखीन लग्न करणे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण टाळ शकतो. इनाम हिमी महत्त्वान सामाजिक प्रश्न काय निर्माण होइसे ते डॉक्टर आमच्या घरमा ते मारपुऱ्या किंवा मारपुऱ्या सिकल सेल ते काय आम काय लग्न नाही करणं नाही असं नाही करणं तिंद्र बी लग्न करणं से पण नॉर्मल जर एखादं पेशंट रही सपोज एखादं पुरी नॉर्मल से एखादा आणि आपण पुरी सपोज तिने कॅरियर से म्हणजे कमी सिकल सेल वालो आजार कवायचं कमी घातक वाला तिंद्र लग्न लगाने काय भी प्रॉब्लेम नहीं कारण की तिंद्र जे भी अपत्य है तिंद्रा मा तीनों आजे काय नसे एक 50% नॉर्मल रहसे आणि 50% चान्सेस रहते जो भी कमी सिकल सेल वाला रहते ते हिनाम होता आपण तिना उच्चाटन होने में आपण न्या होती सुरुवात कर शकता जेणेकरून आपण समाज पहिलो देखते आर्थिकरित्या आपण खूप म्हणजे पोछावसे हजू बी जो जे काय कमाई हे पाक नाही आजरे काय नाही चार्जर हजू बी आपण समाजમાં सिकल सेल जातो रहશે ते आपण तिना जे नायनाट करणे खूप मुश्किल रहશે તે આખા ભાષ્ય બનશાક મારા મોટલા જે બી છે તેનું નાનલા છે તેનું મારી અત્રી વિનંતી રહેશે કે હવે જે જાગૃતતા લાવणे खूप गरजेचं आहे आणि जे ऑलरेडी बिचारा જેનું સિકલ સેલ હોય तिंद्रभूने बी आपण ध्यान देणं आवश्यक आहे तिनं આજે कसं दवाखाना वेळेचे उगाणे तिनं जे गुव्या चालल्या की नाही चालल्या ते देखणं आणि काही मदत लागे ते अपना डॉक्टर से सरकारी डॉक्टर से अपना राजकीय पुढारी माणसे से गामમાં प्रतिष्ठित माणसे से तिनं આજે भेटू आणि तिनं सल्ला લીન तुम हॉस्पिटल में पूर्ण प्रयत्न करूँ आम्ही निश्चित आम्हाला तर्फे से जो भी मदत है करने प्रयत्न करશું ते पुन्हा मैं अत्रत कहीश की आपण आज सिकल सेल आज हरावणं से आणि आपला समाज आज अगली जाणं से जेणेकरून आपला समाज अगोच जातो असे ते धन्यवाद जय जोहार आखायनो आणि मी या माझा शब्द थांबवतो.